प्रॅक्टिस व्हॉट यू म्हणतात ना, व्हॉट यू प्रीच आणि प्रीच व्हॉट यू प्रॅक्टिस, हा जो एक भाग असतो ते त्याला धरून चालणारं व्यक्तिमत्व आहे. आणि तो नेता असा आहे की जे मी करतोय तेच मी बोलतोय. ही इज नॉट म्हणजे टू साइडेड नाहीये. गडकरी आपल्या नागपूरचे आहेत, सगळ्यांना माहिती आहे की ते त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे. ते जोपर्यंत त्यांच्या पूर्ण त्यांचा अभ्यास नसेल, त्यांना प्रॅक्टिस आणि त्यांनी चालवण्यासाठी गरजेचं आहे. कारण लोक जेव्हा ईव्ही संकल्पना टाकली तेव्हा ते इम्प्रॅक्टिकल वाटायची, तर त्यांनी पहिले स्वतः सुरू केलं. त्यांच्या कडे तुम्ही बघा, कुठलीच आता पेट्रोल डिझेल होत नाही. हळूहळू त्यांनी काय केलं की लोकांना ते सामान्य पद्धतीने मिळायला पाहिजे म्हणून त्यांनी टॅक्सेशन मध्ये, म्हणजे आज तुम्ही समजा ईव्ही माझ्याकडनं घेणार तर तुम्हाला आरटीओ टॅक्स लागणार नाही. तर गव्हर्नमेंटकडनं सबसिडी, फेमच्या दृष्टीने त्यांनी सबसिडी इंट्रोड्यूस केली. कारण साहजिक आहे, महाग आहे गाडी, तो कस्टमर का घेणार, आमचं त्यांना त्याचं पोटपाणी आहे. तर टॅक्सी घेणाऱ्या कस्टमरला त्यांनी फेम सबसिडी दिली की 15 लाखाची गाडी असेल तर आम्ही तुम्हाला 2 लाख रुपये माफ करू. त्याच्यानंतर त्याच्यावर टॅक्स आम्ही घेणार नाही. त्याच्यावर इमिशन नॉर्मचा प्रकार नसतोच, कारण ती गाडी स्वच्छ असते, नेचरला एकदम चालणारी गाडी. त्याच्यामुळे कुठल्या नॅचरल गोष्टीला प्रॉब्लेम होत नाही. त्याच्यामुळे काय तर टॅक्सेशन त्यांनी कमी, हळूहळू त्यांनी पूर्ण डिपार्टमेंटमध्ये कोटा टाकला की तुम्ही 100 गाड्या घ्याल तर मला 70 गाड्या याच पाहिजे. तर हळू म्हणजे साम दाम दंड भेद त्यांनी पूर्ण कंपनीच्या लोकांशी इतक्या मीटिंग्स केल्या. मला सारखं पेपरमध्ये यायचं की आज ते कुठल्या संमेलनमध्ये गेला तर तिथे ते ईव्ही बद्दल बोलतात आहे. त्यांनी गाड्या बोलवल्या, त्यांनी बऱ्याच त्यांचा अभ्यास, तो ते जे फॉरेन फिरून यायचे त्यांनी तिकडचा अभ्यास केला. त्याच्यानंतर त्यांनी बायोफ्युएलची पण अभ्यास करून सांगितलं की नाही आपण कुठल्या पद्धती, म्हणजे नुसतं निर्देश देऊन ते थांबले नाही, तर ते निर्देशचं पालन कसं होईल वेगवेगळ्या क्षेत्रात, फर्स्ट गव्हर्नमेंट पासून, तर त्यांनी स्वतःपासून सुरू केलं. की मी पहिले चालवेल, मग मी माझ्या डिपार्टमेंटला, म्हणजे म्हणतात ना, कधी सक्तीने तर कधी प्रेमाने, असं करता करता त्यांचे आता इथपर्यंत पोहोचलो आपण की पूर्ण ओईएम जितकेही आता या क्षेत्रात सगळे नवीन आणि जुने किंवा प्रामुख्याने जेवढेही मोठे मोठे नाव आहे, महिंद्रा असो, टाटा असो, मारुती असो, सगळ्यांनी ईव्ही क्षेत्रामध्ये मोठं इन्व्हेस्टमेंट केलंय. याचं पूर्ण श्रेय गडकरी सरांना जातं.